दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजी महाराज हे कुशल राजकारणी, नेतृत्व, चरित्र संपन्न होते, परंतु संभाजी महाराज यांची वेगवेगळ्या पद्धतीने आज ही बदनामी केली जाते आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा खरा जाज्वल्य इतिहास नव्या पिढी समोर आणणं ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक प्रकाश मुळीक यांनी केलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। पुढे ते म्हणाले की राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यामध्ये संभाजी महाराज सर्व गोष्टींमध्ये तरबेज झाले। अध्यात्म, राजकारणासह विविध विषयांवरील ग्रंथ त्यांनी लिहिले। कमी वयामध्ये युद्ध मोहिमांचं नेतृत्व करत शौर्यानं संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या सीमा वाढवत नेल्या। शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिताच्या प्रत्येक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून योजना आखणं, त्याचं नियोजन करणं आणि अभ्यास करून त्याच्यावर विजय संपादन करणं हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या यशाचं सूत्र होतं। शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याला लाभलेले ते छत्रपती होते। इतिहास अभ्यासक संशोधकांनी संभाजी महाराज यांचा इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळदादा नागणे, हर्षद डोरले, तसंच दिगंबर भगरे, नारायण गोवे, मेजर बबन रोकडे, मदन पाटील, क्रांती दत्तू, सतीश दत्तू, विजय हजारे, विनायक सोमदळे, रतिलाल दत्तू, स्वप्नील फुगारे, अमोल मोरे आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।